एका लग्नाची दुसरी गोष्ट. प्रेमाने आणि हसून बोललं ना की कोणीही काहीही करायला तयार होतं आपल्यासाठी. ओके बेटा, हॅपी जर्नी टू बेटा. पुढीला नीट घेऊन जा. सत श्री अकाल बाजी. सत श्री अकाल जी. 7,000 प्लस 500. अरे देवा, कसं काय होणार आहे सगळं. ह्याच्यात आणखीन अय्या, किती हँडसम दिसताय. वल्ली, मला आता अजिबात वेळ नाही. हा नाही हो नाही, हे तुम्हीच आहात, त्याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे. हे कुणी केलंय? अहो, मला जे जमलं नाही ते मुलांनी करून दाखवलं. हे कुणी केलंय? नाही कळतो त्यांना. मला काहीच कळत नाही असं वाटलं का तुला? खरंच इतकं वाईट नाही दिसत आहे हो. नाही. असं ना, उलट एकदम. अरे राधा, ये 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 ये. बस बस बस. बस बस ग. तुमच्यासाठी नाही, मी खूप आणले होते ऍक्च्युली, पण घनश्याम म्हणाला की एकच दे आता. ठीक आहे. कसा झाला प्रवास? छान झाला. हो का? अरे रे. हा, नाही म्हणजे आमच्या शामरावने नीट नेली ना तुला? हो, अगदी व्यवस्थित नेलं त्याने. अगं बाई, आलात का? काय ग, कसा झाला प्रवास? मस्त झाला. अरे देवा. ए दिग्या काका, तू दिग्या काका. ए दिग्या काका, हे बघ, कोणत्याही फालतू विषयावर मला बोलायची इच्छा नाही, विशेषतः क्रिकेट आणि त्यावर लावलेले पैसे वगैरे. अरे ए अरे गाना काय? हा, मी तुला एवढंच विचारायला येतो. अरे मी तुला विचारायला आलो की तुझा प्रवास कसा झाला. उत्तम झाला. हो, मग निसर्ग दर्शन वगैरे काय? अरे आम्ही तिकडे कामासाठी गेलो होतो, निसर्ग दर्शन करायला गेलो नव्हतो. मग काय थोड्याशा गप्पा बिप्पा? काय झालं? कसं ना, तू एखाद्या विषयावर जेव्हा बोलायला येतोस हो, तेव्हा त्या विषयाने सुरुवात न करता तू एका वेगळ्याच विषयाने सुरुवात करतोस आणि चटकन पकडला जातोस. हो, आम्ही तर DSP चे ना चॅम्पियन आहोत. चॅम्पियन. काय चाललंय तुमचं? हा, अरे त्रास देऊ नका तिला, दमून आली आहे ती. राधा जरा एक मिनिट. जाकी, घनाला बोलायचंय तुझ्याशी. चला पळा रे पळा, मी पण जाते. असं काही बोलायचं नाहीये, एक बॅड न्यूज द्यायचे फक्त. काय रे, काय झालं? आई, काहीही भयंकर झालेलं नाहीये. ती गाडी आहे ना, त्याची बॅटरी गेलीये बहुतेक, त्यामुळे आता ती सुरू होणार नाही. मग आता काय, मी म्हणजे तुझी हरकत नसेल तर तुला माझ्या स्कूटरवरनं सोडू शकतो किंवा मग रिक्षा. नाही नाही, आपण स्कूटरवर जाऊ. मला ए वैनुडी, त्याच्यापेक्षा तू इथेच थांबून का नाही? अरे अरे, माझे पप्पा माझी वाट बघतायत ना घरी. अगं मग त्यात काय, मी फोन करते ना महेशरावना. आता हे घर सुद्धा तुझंच आहे, तुला सवय व्हायला हवी ना इथली. हे नाही ग, म्हणजे लहान काही होतील, काही मला कापडामुळे नाही रात्री कम्फर्टेबल वाटणार, असं आहे थोडस. ए वैनुडी, आपण एक काम करायचं का? काय ग? तू जेव्हा कायमची असेल ना आमच्या घरी, तेव्हा ना मी माझे सगळे कपडे असे काढून ठेवी तिथे बाजूला. हा, आणि मग आपण एक्सचेंज ऑफर करू. म्हणजे तू माझे घाल, मी तुझे घालीन, मज्जा येईल ना वैनुडी? हो हो. कधीपासून आहे तुझं हे असं? अगं लहानपणापासूनच आहे. हो हो. बापरे. लहानपणापासूनच कुहू अशी आहे? मग लहानपणापासूनच. आणि आमच्या घरातल्या कुणालाही माझी अजिबात किंमत नाहीये. मी कविता बिविता करते. अगं बाई, हे 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 बघ राधा, हे बघ. हे खूप छान आहे काकू. बरं आहे ना? पण काकू मला नाही, होईल अगं, होईल. म्हणजे खरं तर मी तो आणला होता सुमुखीसाठी, पण मग माझ्या लक्षात आलं की नाही, तिला नाही बरा दिसणार. आपली सुमुखी का ग काकू? हो, तू चल. काकू माझ्या मापाच आहे. अगं सुमुखी म्हणजे? तू घाल ना, तुला शोभून दिसेल. तू येतेस? ए बायडे, मी आले ना, 2 मिनिटात आले. येते. थँक्स काकू. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.